एक राजा असतो, तो एक दिवस ठरवतो की त्याला आर्किटेक्ट बनायचं आहे. तर मग तो एका मास्टर आर्किटेक्टकडे जातो. मला आर्किटेक्चर शिकवा. तर मग आर्किटेक्ट बोलतो की तुम्हाला सर्वात पहिले ड्रॉइंग आलं पाहिजे. मग तुम्ही एका आर्टिस्टकडे जा, तुम्ही पहिले ड्रॉइंग शिका, मग तुम्ही माझ्याकडे या. तर मग राजा जातो आणि पहिले ड्रॉइंग शिकतो आणि मग पुन्हा आर्किटेक्टकडे जातो. आर्किटेक्ट बोलतो की आता तुम्ही स्कल्पचरिंग शिकून या, म्हणजे कोरीव काम. मग राजा जातो आणि स्कल्पचरिंग आणि परत आता राजा आर्किटेक्टकडे जातो आणि आर्किटेक्ट बोलतो की आता तुम्ही एका कवीकडे जा. मग राजाला प्रश्न पडतो की कवीकडे कशाला आता. तर मग तो विचारतो आर्किटेक्टला, कवीकडे कशाला, कवी थोडी मला शिकवणार आहे आर्किटेक्चर, ते आणि याच्यामध्ये काही संबंधच नाही आहे. आर्किटेक्ट म्हणतो की तुम्हाला तिथे शब्द आणि इमोशन्स समजतील. तो बोलतो आता तुम्ही म्युझिशियनकडे जा, जे गाणं गातात, तुम्हाला हार्मनी आणि रिदम शिकायला मिळेल. तर मग राजा पुन्हा जातो एका गायकाकडे, तिथे त्याच्याकडून सूर ताल हे सगळं शिकून घेतो. पुन्हा येतो आर्किटेक्टकडे. मग आर्किटेक्ट त्याला पाठवतो एका फिलॉसॉफरकडे, जिथे तुम्हाला लोक समजतील, लाईफ समजेल, लाईफचं पर्पज समजेल. लोकांना समजून घेतो, लोकांचं राहणीमान, लाईफस्टाईल सगळं कसं असतं ते समजून घेतो. आर्किटेक्ट बोलतो की तुम्ही आता क्राफ्ट्समॅनकडे जा, तुम्ही ते कार्पेंट्री, मेसनरी, ब्लॅकस्मिथ हे सगळं शिकून घ्या, म्हणजे मटेरियल्स आणि कन्स्ट्रक्शनबद्दल तुम्ही शिकून घ्या. तो आणि मग परत तो आर्किटेक्टकडे जातो आणि आर्किटेक्ट बोलतो नेचरमध्ये राहा, निसर्गामध्ये थोडा वेळ घालवा. ऊन, वारा, पाऊस, हे झाडं, डोंगर वगैरे हे सगळे सीझन्स कसे बदलतात सगळं बघा. आणि मग बऱ्याच वर्षांनंतर मी आता हे सगळं शिकून आलो, आता तुम्ही मला आर्किटेक्चर शिकवा. तर मग आर्किटेक्ट हसतो आणि बोलतो की तुम्ही ऑलरेडी शिकलात. तो जे काही डिझाईन करतोय त्याच्यामध्ये आर्ट पाहिजे, म्युझिक पाहिजे, पोएट्री पाहिजे, फिलॉसॉफी पाहिजे, क्राफ्ट्समॅन पाहिजे, इंजिनिअरिंग पाहिजे आणि नेचरसुद्धा पाहिजे. जेव्हा ज्याला हे सगळं समजेल तेव्हा तो जाऊन खऱ्या अर्थाने बिल्डिंग्स डिझाईन करू शकतो. जवळजवळ 2000 वर्षांपूर्वी एका रोमन आर्किटेक्टने त्याच्या आर्किटेक्चरामध्ये लिहिलं होतं की एका आर्किटेक्टला सगळ्या गोष्टींमध्ये इन्वॉल्ड असायला हवं, त्याला सगळ्या गोष्टी करता आल्या पाहिजेत. मग ते ड्रॉइंग, जॉमेट्री, हिस्ट्री, फिलॉसॉफी, म्युझिक, मेडिसिन, लॉ किंवा ॲस्ट्रॉनॉमीही असेल, हे सगळं त्याला आलं पाहिजे.